पुरणपोळीसोबत खाण्यासाठी बनवूया पुरणपोळीची आमटी किंवा कटाची आमटी। पाव किलो चणा डाळ 5 तास भिजवून ती मी शिजवून घेतलेली आहे। शिजवताना तुम्हाला जितकी आमटी हवी त्यानुसार पाणी ठेवायचं आहे। तर इथे डाळ पूर्णपणे शिजल्यानंतर एक पळी डाळ मी मॅश करून घेतली आणि 2 मिनिट पुन्हा ही डाळ उकळवून घेतली, म्हणजे आमटी घट्ट होते। डाळ पूर्णपणे शिजली की आपल्याला हा कट गाळून घ्यायचा आहे आणि आता हे पहा घट्ट कट तयार झालेला आहे। आता कटाची आमटीसाठी एक वाटण तयार करून घेऊया। कढईमध्ये तेल घातले, तेल गरम झालं की मी इथे खोबऱ्याचे काप घालणार आहे। एक अख्ख्या खोबऱ्याच्या वाटीमधून पाव तुकडा मी खोबरा घेतलेला, त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा, 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं। हे सगळे पदार्थ बारीक गॅसवर सोनेरी रंगाचे होईपर्यंत भाजून घेऊया। भाजल्यानंतर ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून थंड करून घ्यायचे। त्यानंतर त्यात 1 चमचा तीळ, मूठभर कोथिंबीर, 1 छोटा चमचा जिरे घालून गरजेनुसार पाण्याचा वापर करून याचं बारीक असं वाटण तयार करून घेऊया। वाटण तयार झाल्यानंतर आमटीला फोडणी देऊया। त्यासाठी 3 ते 4 चमचे तेल गरम करून घ्यायचं, त्यात 1 छोटा चमचा राई घालून ती तडतडू द्यायची। त्यानंतर 1 छोटा चमचा जिरे, त्यासोबतच पाव चमचाभर हिंग, 3-4 लसणाच्या पाकळ्या ठेचून घालायच्या, 2 उभ्या चिरलेल्या हिरव्या मिरच्या, भरपूर कढीपत्ता घालून हे सगळे पदार्थ हलके फ्राय करून घ्यायचे। गॅस बारीकच ठेवायचे। त्यानंतर मसाल्यांमध्ये घालूया 2 चमचे घरगुती मसाला, पाव चमचा हळद, 1 छोटा चमचा धणे पावडर। तुम्ही गरम मसाला वगैरे, जिरे पावडर वगैरे सगळं घालू शकता, लाल मसाल्यामध्ये असल्यामुळे मी घातलेलं नाही आहे। त्यानंतर हे सगळे मसाले हलके फ्राय झाले की लगेचच तयार केलेलं वाटण घालायचं आणि ते सुद्धा चांगलं तेल सुटेपर्यंत आणि कोरडं होईपर्यंत परतून घ्यायचं। मसाला छान कोरडा झाला की लगेचच आपण जे कट तयार केले ते घालूया आणि चांगलं मिक्स करून घेऊया। आमटी तुम्हाला किती घट्ट किंवा पातळ हवी त्यानुसार इथे थोडं पाणी सुद्धा घाला, कारण 5 ते 6 मिनिट आता आपण ही आमटी उकळवून घेणार आहोत। उकळल्यानंतर ती अजून घट्ट होईल, त्यानुसार तुम्ही इथे गरम पाणी ॲड करू शकता। तर आता चवीनुसार मीठ सुद्धा घातलं आणि 5 मिनिटसाठी ही आमटी उकळवून घेतली। त्यानंतर शेवटला बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची। झणझणीत अशी कटाची आमटी इथे पुरणपोळीसोबत खाण्यासाठी तयार आहे। रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया पुढच्या नवीन रेसिपीसोबत। पूर्ण रेसिपीसुद्धा अपलोड केलेली आहे, चेक करा।